जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। दशक पहिला स्तवरनाम, समास सातवा, कवेश्वर स्तवरनाम। श्रीराम समर्थ। आपल्या अंतरंगामध्ये असलेली सुप्त गुणाची जागृती करण्याचं काम, आपल्या प्रतिभेला अखंड जागृत असलेले संत हे फक्त संत सज्जन करू शकतात। जे असलेली अखंड वाणी आहे, या मधुर वाणीमधून त्याला जागृती करून स्फूर्ती देण्याचं काम म्हणजे हे काव्य निर्मितीचं काम आहे। आपल्या मूल्यांचं जतन करणं, उत्तम आदर्श लोकांसमोर मांडून त्या दृष्टिकोनातून त्या मानवी जीवनामध्ये, त्या मानवी अंतरंगामध्ये साहित्यिकांना, या कवींना मोठं स्थान आहे। हे समर्थांनी या समासाच्या माध्यमातून आपणास सांगितलेलं आहे। श्रीराम समर्थ। आता वंदू कवेश्वर, शब्द सृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी। समर्थांनी सगळ्यांना वंदन करताना पुन्हा एकदा या श्रोत्यांपैकी असा श्रोता की ज्याच्या मुखातून काही वेद निघतात, गायले जातात, गुणगान केलं जातं, अशा कवेश्वराचं वर्णन संतांनी, त्या कवीचं वर्णन संतांनी ईश्वरात प्रकट केलेलं आहे की ज्या सृष्टीचं वर्णन शब्दांमध्ये केलं जातं ते एक प्रकारचे परमेश्वराचे अवतारच आहेत। कारण हे वर्णन करण्याचं कार्य फक्त हे कवीच करू शकतात। त्यांच्याकडे असलेली शब्दरचना, त्यांच्याकडे असलेली वाक्यरचना, त्यांच्याकडे असलेलं हे अखंड ज्ञान आणि त्याच माध्यमातून मानवी जीवनाचं, मानवी अंतरंगाचं जडणघडण करण्याचं काम हे कवींच्या माध्यमातून केलं जातं। आणि तेच जडणघडण करण्याचं काम, संरक्षण करण्याचं काम हे भगवंताचं आहे, ईश्वराचं आहे। म्हणून हा कवी सुद्धा एक प्रकारचा ईश्वराचा अवतार आहे, समर्थांना वाटतं। आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की आता वंदू कवेश्वर, की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय। म्हणजे समर्थ काय म्हणतात की हे सरस्वतीचं निजस्थान आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कला आहेत, नाना कलांचे हे जीवन म्हणजे त्यांचं एक प्रकारचं आश्रयस्थान आहे, एक प्रेरणास्थान आहे। आणि तिथूनच सगळ्या गोष्टी घडतात, होतात, स्फुरतात। नाना शब्दांचे भुवन म्हणजे एक भांडार एक प्रकारचं। कारण आपल्याला एखादं कर्म करायचं असेल, एखादं काम करायचं असेल तर त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे, ती माहिती असणं गरजेचं आहे। आणि तीच माहिती ज्याला आपण भांडार म्हणतो, जे काम करण्यासाठी आपल्याला जे संग्रह लागतो, तो संग्रह म्हणजे हे कवी आहे। की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्तिस्तव निर्माण केले। हे चार पुरुषार्थ आपण जे पाहतो, ह्या चारही पुरुषार्थांचं वैभव, त्याही पलीकडे समर्थांनी म्हटलेलं आहे की जगदीश्वर परमात्मा चा अर्थात लौकिक महत्व म्हणजे नाना लाघवे सत्कीर्तिस्तव, म्हणजे ह्याचं कौतुक करणं, त्या कला, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कला कौशल्यांसह त्याचं कौतुक करणं, यासाठीच कवीचा जन्म आहे। निर्माण कवी निर्माण कशासाठी झालेला आहे, यासाठीच झालेला आहे। की हे शब्द रत्नाचे सागर, आता सागर म्हटल्यानंतर त्याच्या पलीकडे काहीच नाही, म्हणून हे भांडार एक प्रकारचं ज्याचं मोजमाप करता येत नाही, अशा शब्द रत्नांचं असलेलं भांडार सागर म्हणजे हा कवी। की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, म्हणजे ज्याचं अंतःकरण सरोवरामध्ये मुक्तपणे एकदम विरार आहे। नाना बुद्धीचे वैरागर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धी, ज्यांच्याकडे कल्पना शक्ती अफाट आहे, त्यांचं कवित्व अफाट आहे, ते ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी कवित्व तयार होणार, असे हे निर्माण झालेले कवी आहे।
अध्यात्म ग्रंथांची खाणी की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनूचे दुभनी वळली श्रोतियांचे. बघा समर्थ काय म्हणतात की ज्या ठिकाणी गरज आहे, ज्या गोष्टीची गरज आहे, त्या ठिकाणी त्या क्षणी तात्काळपणे तयार होणारी कामधेनूची दुभणी. कामधेनू म्हणजे कोण? जशी ती गोमाता आहे, तसं त्या दुभत्या कामधेनूचं दूध जसं त्या वासराला लगेच मिळतं. ज्या वेळेमध्ये त्या वासराला आस लागते, गरज असते, त्या वेळेमध्ये त्या मातेकडनं, त्या गोमातेकडनं, त्या गायीकडनं तात्काळ त्या वासराची पूर्तता केली जाते. त्याचप्रमाणे हा कवी म्हणजे एक प्रकारची अध्यात्म ग्रंथाची ही खाण आहे की जे पाहिजे ते त्या क्षणी त्यांना मिळतं. की हे कल्पनेचे कल्पतरू, त्याही पलीकडे जाऊन समर्थ म्हणतायत की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडी भरू, नाना साहित्यतेचे विस्तारले. त्या कल्पना कशी केली जाते त्याच प्रकारे कवी सुद्धा इच्छा पूर्ण करणार, मोक्षाचे मुख्य पडी भरू म्हणजे मुख्य भंडार. मोक्ष प्राप्तीसाठी मला ज्याचं स्मरण करायचं, ज्याचं स्तवन करायचं आहे, ज्याचा अभ्यास करायचा आहे, ते म्हणजे त्याचा विस्तार करणं. हे कोणालाही एवढं सहज शक्य होत नसतं आणि ते फक्त कवीच करू शकतात. की हा परलोकींचा निज स्वार्थू, की हा योगियांचा गुप्त बनतो, नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपास आला. बघा आता याचं रूप कसं आलं की सायुज्य मुक्तीचं वर्णन करणं, परलोकीचा सद्गती देणारा खरा आपल्या स्वतःचा स्वार्थ म्हणजे हा कवी आहे. की हे निरंजनाची खूण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण, ते हे कवी म्हणजे योग मार्ग किंवा निर्गुणाची ओळख देणारा, सगुण काय आहे हे जाणीव करून देणारा, या सगळ्यांचा विस्तार करणारा, माया काय आहे, निर्गुण निराकार परब्रह्माची ओळख देणारा, तो हा कवी आहे. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, ना तरी होय सुलभ निजबोध कवी रूप. वेद श्रुतीचा सुद्धा गर्भितार्थ उलगडून सांगणारे हे आत्मज्ञानी म्हणजे फक्त कवी. आणि ते सहजतेने परमेश्वराचा अलभ्य लाभ आपल्याला करून देत असतात. ते कोणीही करून देऊ शकत नाही. हे करून देणारे हे या सर्व गोष्टींचा उलगडा करून देणारे, आपल्याला त्या गोष्टींची कल्पनाही नसते, परंतु या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला ज्ञान प्रगट करून देण्याचं कार्य निजबोध म्हणजे एवढ्या स्पष्ट भाषेमध्ये आपल्याला साक्षात्कार करून देणारे कवी मुमुक्षांचे अंजन म्हणजे एवढ्या विवेक रूपामध्ये ज्ञान दृष्टी घालून आपल्याला त्याचं आकलन करून देणं. मुमुक्ष म्हणजे काय? ज्याला काही कळतच नाही त्याचे आपण म्हणतो ना की डोळे उघडून दिले, त्याला माहिती करून देणं म्हणजे अंजन घालणं. कवी साधकांचे साधन म्हणजे जे साधक आहेत त्या साधकांना त्याची साधना पूर्ण करण्याकरिता, त्या साधकांना ऐल तीराकडून पैल तीराकडे जाण्याकरिता परमेश्वराचं गुणगान, परमेश्वराचं स्तवन उलगडा करून देणारं साधन म्हणजे हे कवी आहे. कवी सिद्धांचे समाधान, जो सिद्ध आहे साधना करून साधक बनला तर झाला, त्याचं खरं समाधान काय असेल तर हे कवित्वच आहे. आणि ते सुद्धा निश्चयात्मक. कवी स्वधर्माचा आश्रय, कवी मनाचा मनोजय, कवी धार्मिकाचा विनय करते. आता कोणाकोणाचं कवी महत्व काय आहे हे पण समर्थांनी सांगितलेलं आहे की स्वधर्माविषयी, आपल्या प्रत्येकाच्या धर्माविषयी त्याचं प्रगटन करणं, त्याची जाण करून देणं, हे काम
हे मार्गदर्शन आपल्या काव्यातून हा कवी करत असतो. कवी मनाचा मनजय, म्हणजे मनाचा आपला विजय कसा करायचा हे स्पष्टीकरण करून देणं, स्वतःची सहानुभूती करून घेणं, स्वतःला चांगल्या मार्गावर नेण्याचं मार्गदर्शन करण्याचं काम कवीचं. कवी धार्मिकाचा विनय करते. कवी वैराग्याचे संरक्षण. आता काव्याच्या माध्यमातूनच आपल्या असलेलं वैराग्याचं महत्वाचं पटवून देणं, त्याचं गुणगान गाणं, त्याचं संरक्षण करणं. कवी भक्तांचे भूषण. नाना स्वधर्म रक्षण. हे कवी म्हणजे कीर्ती वाढवून भक्त भूषण करणारे, नाना प्रकारच्या स्वधर्माचं पालन सुद्धा करून स्वधर्म रक्षण करणारे सुद्धा कवीच आहेत. आता हे स्वधर्म रक्षण म्हणजे प्रत्येकाचं स्वतःचं वैयक्तिकरित्या आपल्या आपल्या संस्कृतीचं, आपल्या आपल्या धर्माचं पालन करणं हे काम कवीच आहे. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढकीर्ती विस्तारली. पुन्हा समर्थांनी तेच म्हटलेलं आहे. ते ध्यानामध्ये मग्न होण्याकरिता, त्या ध्यानमूर्तीपर्यंत पोहोचण्याकरता, ध्यानस्थ होण्याकरता कवीच त्याची विस्तारणा करत असतो. उपासकाची, जो उपासक आहे, जो उपासना करतो, त्या उपासनेचं महत्व पटवून सांगणारं, ती उपासना अंगात भिनवून देणारं, त्या उपासनेचं मार्गदर्शन करणारं, त्याचा विस्तार करण्याचं काम कवीच करत असतो. प्रेमाचं, प्रेमाच्या प्रेमस्थानाचं वर्णन करण्याचं काम हे सुद्धा कवीच करत असतो. नाना साधनांचे मूळ, म्हणजे कोणतीही साधना करा त्याचं मूळ कवी नाना प्रयत्नांचे फळ, म्हणजे जो पण काही आपण प्रयत्न करत असतो या प्रत्येक प्रयत्नाचं मूळ स्थान काय असेल तर कवी. नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे प्रसादी. कवीची आपल्यावर जर कृपा झाली नाही, आपण एखाद्या ठिकाणी जर का भाषण करायला गेलो, वक्तव्य करायला गेलो, वक्तृत्व करायला गेलो आणि त्या कवीच्या माध्यमातून कवित्व चांगल्या पद्धतीने जर का सुंदर सुलभ असं जर कवित्व झालं नाही तर मग त्याचा दोष आपल्याला लागतो आणि त्याचा कुठेतरी फटका आपल्याला बसतो. म्हणून जी काही आपल्याला कार्यसिद्धी प्राप्त होते, जी काही रिद्धिसिद्धी प्राप्त होते, जे काही फळ प्राप्त होतं कवीच्याच माध्यमातून होत असतं. आधी कवीचा वाग्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचे निमती प्रकाश कवित्वास होय. म्हणजे कवीचा वाग्विलास सुरू होताच त्याच्या काव्यातून वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळतं. आपल्या कानावर ज्या वेळेमध्ये कवीचे शब्द पडतात त्याच वेळेमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये असलेली किलमिश नष्ट व्हायला सुरुवात होते. आपल्या अंतःकरणामध्ये असलेली घाण बाजूला जायला सुरुवात होते आणि मग अंतःकरणामध्ये जे काही तुंबलेलं आहे, जशी गटार तुंबलेली असते, त्या तुंबलेल्या गटारीमध्ये जेव्हा आपण पाणी सोडतो ती घाण बरोबर वाहून नेली जाते. त्याच पद्धतीने कवी आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाश टाकायला सुरुवात करतो. जी असलेली घाण आहे, किलमिश ही बाजूला करायला, विषय विकारांना साफ करायला तयार होतं आणि मग आपलं अंतःकरण हळूहळू हळूहळू साफ होतं. याला कारणीभूत फक्त कवित्व आहे. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणांची कुशलता नाना प्रकारे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं जसं जसं त्या अंतःकरणामध्ये किलमिश आहे, जशी घाण त्या गटारामध्ये बसलेली आहे तेवढ्या प्रेशरने त्याला द्यावं लागतं. जर का घाण वरच्यावर असेल तर नुसतं पाणी मारून पण ती घाण निघून धुवून जाते. परंतु जर का चिखल चिकटलेला आहे, एकदम घट्ट बसलेला आहे, तर त्याला बाजूला करण्याकरता तशा पद्धतीचं प्रेशर द्यावं लागतं. तशाच प्रकारचं कवित्व त्या त्या अंतःकरणामध्ये असलेले किलमिश काढण्याकरता कवित्व करावं लागतं. कधी निर्मळ असतं, कधी सोज्वळ असतं, कधी कठोर असतं, कधी कडू असतं. त्या सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कवित्व त्यांना करावं लागतं आणि तरच असलेली किलमिश आपल्याकडून बाजूला निघू शकतात. म्हणजे अशा प्रकारचं वर्णन कवीच्या माध्यमातून केलं जातं. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना ताटी मुद्रा छंद, कवी गद्य पद्य भेदाबद पदत्रास. म्हणजे आता त्याची रचना समर्थांनी वर्णन केलेली आहे की कशा पद्धतीने रचना करू शकतो.
त्याच्या मुद्रा असतात, छंद असतात, धाटी असतात, गद्य असतात, पद्य असतात, हे वेगवेगळे प्रकार आहेत कवीकडं. जसं मगाशी म्हटलं की त्या गटारीतली घाण काढण्याकरता त्यांना त्या प्रकारचं फवारणी करावी लागते, प्रेशर द्यावा लागतो. त्याच प्रकारे ती किलबिश काढण्याकरता कवीला वर्णन करावं लागतं. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धींचा निर्धार ते हे कवी. आता कवीचं वर्णन आणखीन समर्थांनी कुठे केलंय बघा. त्या सृष्टीला जर का नटवायचं असेल, त्या सृष्टीचा अलंकारच हा एक प्रकारचा कवी आहे. लक्ष्मीचा शृंगार म्हणजे लक्ष्मी शृंगाराशिवाय शोभत नाही. त्याच प्रकारे कवी त्याच्या शब्दांशिवाय, तसंच समर्थांनी म्हटलेलं आहे की कवी हा त्या शब्दांमधून त्या सृष्टीचा एक अलंकार बनवून त्या सृष्टीला नटवतो. त्या लक्ष्मीचा शृंगार जसा असतो त्याच पद्धतीचा कवी आहे. या शब्दांमधून त्या सृष्टीला तो तयार करत असतो आणि म्हणून ही सृष्टी नटलेली आहे. त्या सृष्टीला कसं नटवायचं हे काम हा कवी करतो. सकळ सिद्धींचा निर्धार ते हे कवी. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी. म्हणजे सभेला जर सभा असेल, त्या सभेला जर मंडपच नसला तर आपण काय म्हणतो, अरे यार काय हे मुंडन दिसतं. तशा प्रकारचं म्हणजे अलंकार आहे. जसं एक प्रकारचं समर्थांनी मागच्या ओळीमध्ये जसं सांगितलं, त्याच प्रकारे सभेला मंडपच नाही, त्या सभेला शोभा नाही, है की नाही. भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी. म्हणजे कवीची रचना, कवीची संकल्पना, कवीचं महत्व समर्थांनी इथे सांगितलेलं आहे. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणते. आता कवी काय करतात ते समर्थांनी सांगितलेलं आहे की देवांचं रूप. आता आपण वेगवेगळ्या देवांचं, भगवंताचं, परमेश्वराचं, ईश्वराचं, वेगवेगळ्या संतांचं रूप वर्णन करण्याचं काम, आता ते संत कसे आहेत त्या संतांचं मनमोहकपणे रूप वर्णन करण्याचं काम कवीने केलेलं आहे. ऋषींचं महत्व काय आहे, शास्त्रांचं सामर्थ्य काय आहे, हेच कवी स्वतः जाणतात आणि मग श्रोत्यांना सांगत असतात. नसता कवीचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार, म्हणून हे कवी आधार सकळ सृष्टी. बघा समर्थ काय म्हणतात की जर या कवीने त्याचा व्यापार केला नसता, व्यापार म्हणजे काय, आपल्याला सांगितलंच नसतं, आपल्याला त्याचं वर्णन केलं नसतं, त्यांनी जाणलं नसतं, त्याची महती जर आपल्याला सांगितली नसती तर कैचा असता जगोद्धार. समर्थांनी तो प्रश्न तयार केला. जर का कवीने त्याचा व्यापार केला नसता, व्यापार करणं म्हणजे काय बिझनेस नाहीये, व्यापार म्हणजे समर्थांना इथे काय सांगायचं आहे की ते वर्णन केलं नसतं, ऋषीचं वर्णन केलं नसतं, संतांचं वर्णन केलं नसतं, संतांचं गुणगान गायलं नसतं, सृष्टीचं वर्णन केलं नसतं, गद्य पद्याच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन केलं नसतं, तर मग जगोद्धार कसा झाला असता. म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टी. म्हणजे या संपूर्ण सृष्टीला जर का आधार कोणाचा असेल तर त्या कवीचा आहे. कारण आज आपण जे वाचन करतो, आज जे आपल्याला कळतं, की संतांनी त्यावेळेत काय केलेलं आहे, भगवंताने त्यावेळेत काय केलेलं आहे, ऋषींनी त्यावेळेत काय केलेलं आहे, या सृष्टीची रचना कशी झालेली आहे, हे जर का वर्णन कवींनी त्यावेळेत केलेलं नसतं तर आज आपल्याला काहीही कळलं नसतं. म्हणजे आजही आपण ज्या माध्यमातून आपण वाचन करतो, उपासना करतो, आकलन करतो, निरूपण करतो, श्रवण करतो, हे केवळ त्यांच्याच माध्यमातून. आणि म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीशी. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वर विन तो नाही, कवी पासून सर्वही सर्वज्ञता. व समर्थ त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणतात की आत्मज्ञानी कवी शिवाय अनेक विद्या जाणण्याचा असा दुसरा कोणताच मार्ग नसतो. म्हणजे मला जर आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे तर कवी महत्वाचा. कवित्व जर का मला नसेल तर आत्मज्ञानी होऊ शकत नाही. प्रत्येक आत्मज्ञानी हा कवी असतो, कारण त्याच्याच जोरावर त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं असतं. तो काही जन्मतःच आत्मज्ञानी होत नाही, त्याला ते प्राप्त करून हवं लागतं. म्हणजे हे सर्व काही कवीपासून आहे. म्हणजे कवीमुळेच सर्व ज्ञानाचा प्रचार प्रसार होत असतो. म्हणजे निरूपण करणं हे सुद्धा एक कवित्वाचंच लक्षण आहे. त्या कवित्वामुळेच हे सर्व होऊ शकतं.
मागा वाल्मिक व्यासादिक झाले कवीश्वर अनेक तयापासून विवेक सकळ जनाशी. म्हणजे फार पूर्वी वाल्मिकी व्यास यांच्यासारखे अनेक महाकवी होऊन गेलेले आहेत. उदाहरण समर्थांनी सांगितलं आहे. व्यास असतील, वाल्मिक असतील, हे सुद्धा एक कवीच होते, कारण त्यांनी एवढं सगळं लिहून ठेवलं म्हणून आज आपण त्या जोरावर मागील गोष्टी आता सांगू शकतो तेवढ्या ठामपणाने. पूर्वी काव्य होती केली तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, त्याने पंडिता अंगी बांधली परम योग्यता. म्हणजे पंडित आज जे काही आपल्याला एवढं स्पष्टपणे सांगतात त्या काव्याचाच आधार घेऊन आपल्याला पांडित्य केलं जातं किंवा पंडितांकडून निरूपण केलं जातं, आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. रामायण काय होतं, महाभारत काय होतं हे तुम्ही आम्ही पाहिलंय का? मग हे आज आपण ठामपणे कशानुसार सांगू शकतो तर त्या वेळेमध्ये त्यांनी, व्यासांनी असेल, वाल्मिकींनी असेल, लिहून ठेवलेलं होतं, ही काव्यरचना केलेली होती आणि त्याच आधारे आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. ऐसे पूर्वी थोर थोर झाले कवीश्वर अपार, आता आहेत पुढे होणार नमन त्यास. म्हणजे याच्या पूर्वी भरपूर असे थोर काव्य रचना करणारे कित्येक कवी होऊन गेलेले झाले कवीश्वर अपार. आणि समर्थांनी इथे पण या कवींना ईश्वर म्हटलेला आहे. आता आहेत, पुढेही होणार आहेत. आधी झाले, आताही वर्णन करतायत, यापुढेही वर्णन करणारे असणार आहेत. आणि त्यांना सुद्धा म्हणजे मागील कवींना सुद्धा वंदन केलेलं आहे, नमन केलेलं आहे. आता आहेत त्यांना सुद्धा समर्थ नमन करतायत आणि भविष्यामध्ये सुद्धा होणार आहेत. समर्थांनी त्यांना सुद्धा आताच वंदन केलेलं आहे. नाना चातुर्याच्या मूर्ती की हे साक्षात बृहस्पती, वेद श्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखे. म्हणजे साक्षात बृहस्पती सारख्या नाना प्रकारच्या चातुर्याने नटलेल्या रूपांना सुद्धा आणि वेदश्रुतींना सुद्धा म्हणजे त्यांच्या म्हणजे कवींच्या मुखाने बोलावे असे वाटत असते. परोपकारा कारणे नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. केवळ परोपकारासाठी म्हणूनच जर का अनेक निश्चय आणि स्वानुभवाच्या गोष्टी कवी लिहून ठेवत असतात. शेवटी त्यांचे सर्व लेखन हे पूर्णपणे संशयातीत असेच असते की हे अमृताचे मेघ ओळले की ते हे नवरसांचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर आहे. आता ज्ञानाची तहान लागलेल्या श्रोतांना कवी म्हणजे नवरस रूपी अमृताचे मेघ प्रसन्न होऊन त्यांच्या रूपाने जसं काय सुखाचं सरोवर आपल्याला आहे असं वाटत असतं. कारण त्यांनी जशी वक्तव्य केलेली आहे, त्यांनी जशी रचना केलेली आहे, त्यांनी जसं लिहून ठेवलेलं आहे, त्याला असं हवं असं वाटतं, मला आणखीन पुढे काहीतरी वाचलं पाहिजे, मला आणखीन पुढे काहीतरी ऐकलं पाहिजे, मला आणखीन पुढे काहीतरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आता नवरसाचं याच्यामध्ये समर्थांनी वर्णन केलेलं आहे. नवरस म्हणजेच त्यांचे साईबाब जसं आता शृंगार आहेत, हास्य असेल, हास्य म्हणजे आनंद झाला, करुण झालं, रौद्र झालं, वीर भयानक, विवत्स, अद्भुत, शांत, हे सगळे नवरसांचं वर्णन करताना का समर्थांनी असं केलेलं आहे? कारण समर्थांचं या मागचं दृष्टिकोन ही ओवी देण्याचा असा आहे की याचं वर्णन कवीकडं एवढं अफाट आहे की कोणत्याही क्षणी त्याचं वर्णन हे या कवीकडं तयारच असतं आणि अखंड असं अफाट असं हे सामर्थ्यवंत त्याचं वर्णन, त्याचं मार्गदर्शन या कवीच्या मुखामध्ये रेखाटलेलंच असतं. एवढे विद्वान असलेले हे कवी आणि त्यांच्या ह्या सर्व रसांचं लेखन असेल किंवा त्यांचं वाचन असेल, त्यांचं मार्गदर्शन असेल, हे मुखोद्गत असतं. आणि म्हणून सरोवर कसं असतो की हे सर्व त्याच्यामध्ये सामावलेलं असतं आणि म्हणून सरोवराची उपमा समर्थांनी त्या ठिकाणी कवीला दिलेली आहे की हे विवेकनिधीचे भांडार प्रकट झाली मनुष्याकार, नाना वस्तूचे विचार कोंदाटले. विवेकनिधीचा अर्थात विवेकाचा एवढा मोठा साठा आहे, या कित्येक वस्तू असतील, विषयासंबंधीची माहिती असेल, अशी परिपूर्ण असणारे हे कवी म्हणजे मनुष्य रूपामध्ये असतात, जे प्रगटलेले असतात की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थास आणि उणे लाभले पूर्व संचिताच्या गुणे विश्वजनास. आता हे जरी मनुष्य रूपामध्ये जरी प्रकट जरी असले तरी ही एक आदिमायेची एक खाण आहे. वेगवेगळे आपण निर्मिती पाहिली, उन्याच किंवा गौण करतात त्यांच्या समोर. पूर्वसंचिताचं हे त्यांच्यासाठी ठेवलेली दिलेली एक देणगी आहे.
एक ती त्यांची ठेव आहे की हे सुखाची तारुवे लोटली, अक्षय आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली, नाना प्रयोगा करणे. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योग स्थिती, ना तरी भक्तीची फळश्रुती फास आली. कवी म्हणजे जीवन प्रवाहातील अनेक सुखांचं असं अक्षय आनंदाने भरलेलं, म्हणजे काठोकाठ आनंदाने भरलेली अशी एक प्रकारची जशी नदी आहे. विश्वजनास उपेगा आली, नाना प्रयोग, म्हणजे कुठल्या माध्यमातून ही जनतेला उपयोगात येईल हे काही सांगू शकत नाही. आणि कवी म्हणजे आणखीन ब्रह्माची एक संपत्तीच एक प्रकारची, एक विराट पुरुषाला लागलेल्या योग स्थितीची आणि एक समाधीची अवस्था आहे, ना तरी भक्तीची फळश्रुती. ध्यानामध्ये मग्न असलेल्या कवीने भक्तीने त्याच्या उपासनेचे फळ म्हणजे आत्मज्ञानी कवीच एक प्रकारचा बघायला गेलं तर, की हा ईश्वराचा पवाड पाहता गगनाहून वाढ, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. म्हणजे कवीची तुलना बघा सरोवराशी केली, आता समर्थ याची तुलना एवढ्या मोठ्या पहाड अशी गगनाहून वाढ, ईश्वराचा पवाड म्हणजे आकाशापेक्षा मोठा आहे, प्रतिभावंत आहे. एवढा ईश्वराचा मोठेपणा, त्याची कीर्ती, म्हणजे त्याचा विस्तार अफाटे म्हणजे असे कित्येक शब्द. ब्रह्मांड रचना समर्थ म्हणतात की ब्रह्मांडापेक्षाही तो जाड आहे, एवढं मौल्यवान त्याची रचना असते त्या कवीची या सृष्टी संदर्भातली. आता असो हा म्हणजे एवढ्या सगळ्या वर्णन केल्याच्या नंतर, गुणगान गायल्यानंतर शेवटच्या ओळीमध्ये समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे की आता असो हा विचार, जगास आधार कवेश्वर, त्यास माझा नमस्कार साष्टांग व्हावे. आणि असा एवढा अथांग समुद्र सारखा, या सागरासारखा ज्ञान घेऊन प्रगट असलेल्या या कवीचा म्हणजे विचार किती करावा तो एवढा कमीच आहे. असू दे हा विचार, आता असू दे. एकूण तर काय, तर या जगाला संपूर्ण आधार असलेला तो फक्त कवीश्वरच आहे. आणि त्या कवीश्वराला माझा नमस्कार, तो सुद्धा कसा साष्टांग भावे, म्हणजे मी मनोभावे त्याला नमन करतो, त्याच्या चरणी नतमस्तक होतो असं समर्थ म्हणतात. की इतका आत्मज्ञानी, एवढा या संपूर्ण जगाला आधार देणारा हा ईश्वर एक प्रकारचा, तो म्हणजे कवी, आणि त्याला मी मनोभावे साष्टांग भावे नमस्कार करतोय. शेवटी समर्थांनी त्याला सुद्धा नमस्कार केलेला आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवाद एक कवेश्वर स्तवन नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. इदनं मम श्रीराम समर्थ.